नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी का नाही, रोज आपण नवनवीन गावाकडची रेसिपी बघत असतोय आणि मस्तपैकी जे गावाकडचं जे खजाना आहे की नाही खाण्यापिण्याचा ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत असतोय, होय की नाही का? हां, आणि म्हणूनच मंडळी का नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीनं कमी मसाल्यात कमी खर्चात आणि घरच्या साहित्यात असे बरेच पदार्थ तुम्ही आतापर्यंत बघितलायसा। आणि आता आज पण मंडळी का नाही असाच एक झटकीपट म्हणजे ज्यावेळी तुम्हाला येळ कमी असेल आणि कुठेतरी जायचं असेल का नाही अशा वेळी जर मुबलक काहीतरी पोटाला आधार म्हणून जर खायचं असेल तर त्यासाठी एक पदार्थ आज आम्ही बनवणार आहे। कारभारने काय ग? तर आज आपण मस्त मसाला खिचडी बनवणार आहे। आणि हे तुम्ही मसाला खिचडी खाल्ला ना तुम्हाला भाकरीचं पण गरज नाही आणि चपातीचं पण गरज कुठली भाजीचं पण नाही आणि मस्तपैकी पोटाला आधार होतोय। त्यामुळे आपण गडबडीत असेल तर अशा पद्धतीने खाऊन का नाही आपण आपल्या कामावरती जाऊ शकतोय। म्हणून म्हटलं कारभारला जर आज गडबड बी आहे तर करून टाक हेच पदार्थ। म्हणजे आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मस्तपैकी जबरदस्त असं बनणार आहे मस्त दाल खिचडी। होय, ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर आता आपण इकडे चूल पेटवून आहे ना, आपण इकडे पातेल्यात आहे ना पाणी तर ठेवलेलेच आहे पाणी गरम करायला। आणि इकडे बघा आपण सगळे आहे ना इकडे तांदूळ डाळ वगैरे सगळं घेतलेले आहे। ह्यामध्ये आहे ना इकडे आपण रेशनचं तांदूळ घेतलेले आहे, मूग डाळ आणि इकडे मसूर डाळ घेतलेली आणि तूर डाळ घेतलेली आहे। तर आता आपण इकडे पातेले घेतलेले आहे, पातेल्यात आपण सगळे हे तांदूळ आणि हे डाळ घालूया। सगळं आपण वेगवेगळ्या प्रकारचे डाळ घातलं ना म्हणजे मस्त आपली खिचडी सुद्धा आहे ना चांगलं होते। तर आपल्याला हे तांदूळ आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पाणी घालूया आणि चांगलं असं आपण हे धुवून घेऊया। डाळ घातल्यामुळं मस्त रंगीबेरंगी असं तांदूळ दिसते, वेगवेगळं आपण डाळ घातले ना त्यामुळं। तर आता आपण सगळ्यातलं पाणी काढून घेऊया। तर अजून एकदा आपण ह्यामध्ये पाणी घालूया, अजून एकदा आपण हे धुवून घेऊया। पूर्ण आता आपल्याला सगळं पाणी नितळून घ्यायचं। व आता आणि ना आपण इकडे चुलीवरती पाणी सुद्धा गरम करायला ठेवलं होतं, तर पाणी सुद्धा गरम झालेलंच आहे। तर ह्यामध्ये आपण सगळं आहे ना हे डाळ आणि तांदूळ आपण धुवून घेतलं होतं ना ते सगळं आपल्याला घालायचं आहे। त्याला पाणी आहे ना थोडंसं जास्तच घालायचं आहे म्हणजे पूर्ण ते मऊसूत शिजायला पाहिजे, त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी जास्तच घालायचं म्हणजे खिचडी म्हटली की आपल्याला थोडंसं आहे ना पूर्ण मऊ व्हायला पाहिजे। तर आता आपण यामध्ये आहे ना चवीपुरतं मीठ घालूया, चांगलं असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि ह्यामध्येच आपल्याला एक अर्धा चमचाभर आपण हळद पावडर घालूया आणि चांगलं असं आपण हे मिक्स करून घेऊया आणि पूर्ण आपल्याला मऊसूद होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे। चांगलं असं चुलीवरती झाळ घालायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं। तर आता आपण इकडे आहे ना हे शिजायला घातलेलेच आहे, तर शिजूसपर्यंत आहे ना आपण इकडे कांदा टोमॅटो वगैरे सगळं आपल्याला चिरून घ्यायचं आहे। तर आता आपण एक कांदा आहे ना आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे, उभं पातळ चिरून घेतलं तरी पण चालेल, पण इथं मी बारीक चिरून घेते। असं आपल्याला मी तर 2 कांदा घेतलेले आहे। असं आपण मोकळ्या वातावरणात आहे ना असं बसून कुठलंही तुम्ही करा म्हणजे मस्तच बेत तयार होते। गार वातावरण आणि झाडाच्या खाली असं बसून केलं ना 1 भाकरी खाणारा माणूस 2 भाकरी खाईल असं हे वातावरणात आहे ना मस्त लागतो। तर आता आपण टोमॅटो सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचं, टोमॅटो सुद्धा आपण हे बारीकच आपल्याला हे चिरून घ्यायचं। आता आपण हिरव्या मिरची चिरून घेऊया आणि इथं आपण आहे ना हिरव्या मिरची तर थोडंसं घेतलेली आहे आणि ह्यामध्येच आहे ना आपलं घरचा आपण कांदा लसूण मसाला सुद्धा वापरणार आहोत, त्यामुळे आपण इथं हिरव्या मिरची कमी वापरलेल्या आहे। कांदा लसूण मसाला वापरल्यामुळं ना चवीला खूप छान लागतो, त्यामुळं इथं मी थोडं मोठंच आहे ना असं हे मिरची चिरून घेते। आणि तुम्ही आहे ना फक्त हिरव्या मिरचीच वापरणार असेल तर तिखट वगैरे भरून आहे ना तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही हिरव्या मिरची वापरू शकताय। कोथिंबीर सुद्धा आहे ना बारीक चिरून घेऊया। आता आपण भात शिजले का नाही बघूया। बघ आता झाकण काढलेले आहे, तर आता आपल्याला डाळ आणि तांदूळ वगैरे शिजले का नाही बघायचं, बघू शकताय। पण थोडंसं हळद पावडर घातल्यामुळे ना रंग असो किती छान दिसते, बघू शकता पूर्ण सगळं तांदूळ डाळ वगैरे पूर्णच मऊ झालेले आहे। हे बघा असंच आपल्याला हे खिचडीसाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर आता मस्त आहे ना, हे तयार झालेले आहे। तर आता आपण हे खाली काढून घेऊया।
आपल्याला आहे ना फोडणी द्यायचं आहे. त्यासाठी मी इकडं खाली काढून घेते आणि ह्यातलं सगळं आपल्याला आहे ना हे काढून घ्यायचं आहे. मी एका पातेल्यामध्ये सगळं काढून घेते आणि ह्यामध्येच आपल्याला फोडणी द्यायचं आहे. असं शिजवून आहे ना असंच लहान मुलांना वगैरे दिलं ना मस्त आवडीनं खातील. आणि ह्यामध्ये आपण सगळं डाळ वगैरे घातले ना त्यामुळं खायला पण मस्तच लागते. सगळं आता आपण हे काढून घेऊया. बघा आता आपण परत आहे ना पातेलं चुलीवरती ठेवलेले आहे. तर त्यामध्ये आपण घालूया तेल घालायचं आपल्याला. बघा आता तेल घातलेले आहे. आता आपण तेल आहे ना चांगलंसं गरम करून घेऊया. बघा आता तेल गरम झालेले आहे. आपण तेलामध्ये जिरं मोहरी घालूया. बघा आता मस्त जिरं मोहरी सुद्धा चांगलं असं फुललेले आहे. तर ह्यामध्ये आपण घालूया कढीपत्ता. तर आता आपण घालूया इकडे आपण बारीक चिरून घेतलं होतं ना कांदा घालायचा आपल्याला. कांदा आहे ना आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता आपण कांदा बरोबरच आहे ना हिरव्या मिरची सुद्धा घालायचं आहे. आणि थोडंसं कांदा आणि मिरची परतले की मगच आपल्याला ह्यामध्ये लसूण घालायचं. तर आता आपण ह्यामध्ये घालूया हे लसूण आपण बारीक करून घेत होतो ना खलबत्त्यात ते घालायचं. चांगलं असं नाही परतायला पाहिजे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया बारीक चिरलेलं टमॅटो कांदा वगैरे सगळं आहे ना पूर्ण मौसूद होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं तेलामध्ये. अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुटलेला आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला. मस्त झणझणी आणि मस्त स्वादिष्ट पण लागतोय आणि शाकाहारीला मांसाहारीला दोन्हीला चालतो. ह्यामध्ये आहे ना 27 प्रकारचे खडे मसाले 3 प्रकारचे मिरची आणि कांदा लसूण सगळं आहे ना आपण ह्यामध्ये घातलेले आहे. त्यामुळे पूर्ण आहे ना परिपूर्ण हे मसाला तयार झालेले आहे. आणि तुम्हाला पण आहे ना हा मसाला लागणार असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला ऑर्डर करायचं आहे. तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल. तर आता आपण आहे ना ह्यामध्ये घालूया. बघा आता आपण मसाला घालते आणि ह्यामध्ये आहे ना आपण इथे हिरव्या मिरची सुद्धा वापरलेलीच आहे. त्यामुळे आपल्याला बघूनच आहे ना मसाला वापरायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार वापरायचं. तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढं तुम्ही आहे ना ह्यामध्ये हे कांदा लसूण मसाला वापरू शकताय. मस्त असं आहे ना झणझणीतपणा होतं. तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपली ही देशी हळद पावडर. आपण डाळ शिजवून भात वगैरे शिजवून घेताना आणि त्यामध्ये सुद्धा आपण हळद पावडर वापरलेलीच आहे. त्यामुळे आता थोडंसं आपल्याला ह्यामध्ये वापरायचं आणि चांगलंसं आपल्याला हे सगळं मसाला आहे ना परतून घ्यायचं. बघा सगळ्या मसाल्यामध्ये चांगलंसं हे परतायला पाहिजे. मस्त दिसतंय बघा कसं झणझणीतपणा येतं. तर आता आपण ह्यामध्ये घालूया. आपण इकडे सगळं हे भात आपण काढून घेतला होता ना तर ते मध्ये आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालायचं. हे सुद्धा घालूया आणि चांगलंसं आपण सगळं आहे ना मिक्स करून घेऊया. तर आता आपल्याला ना पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण आहे ना भात शिजून घेताना आपण मीठ वापरलेलंच आहे. आता आपल्याला थोडंसं मीठ वापरायचं बघूनच वापरायचं जास्त पण नाही वापरायचं. आणि ह्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर. भरपूर आपल्याला कोथिंबीर घालायचं आणि परत आपल्याला सगळं आहे ना हे मिक्स करून घ्यायचं हे भातामध्ये. आता आपण सगळं मिक्स करून घेतलेले आहे. तर आता आपण एक 5 मिनिटं आहे ना ह्याच्यावरती आपण झाकण लावून ठेवूया म्हणजे पूर्ण आहे ना सगळं मिक्स होईल आणि खिचडी सुद्धा खायला चविष्ट लागेल. बघा आता 5 मिनिटं झालेले आहे. तर आता आपली खिचडी तयार झाली का बघूया. मग आता झाकण काढूया. बघू शकताय मस्त आहे ना शिजत आहे. आपली खिचडी सुद्धा चांगलासा तयार झालेली आहे. हे बघा दिसायला पण छान दिसतं आणि खायला तर मस्तच लागणार आहे. मस्त रबरबीत असं हे तयार झालेलं आहे. डाळ वगैरे चांगलं शिजल्यामुळं ना बघू शकताय अशा पद्धतीने आपली खिचडी तयार झालेली आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊया पातेलं.
आपल्याला इकडं आपल्याला आरावरती उडीद पापड भाजून घ्यायचं आहे. चला तर आता आपण हे उडीद पापड भाजून घेऊया. असं पलटी करून करून आहे ना चांगलंसं आपल्याला हे उडीद पापड आहे ना भाजून घ्यायचं. आरावरती आहे ना मस्त लागतो आणि जास्त वेळ पण लागत नाही, कुठलंही तेल लागत नाही, काय नाही, चवीला पण खूप छान लागते आणि पटापट आहे ना भाजला जातो. हे बघू शकताय. आता हे बघू शकताय मस्त आपण आहे ना पापड भाजून घेतलेले आहे. दिसायला पण छान दिसतं आणि खायला तर मस्तच लागतो. जरा सुद्धा तेलाची गरज नाही, काय नाही. आणि हातावर लागलेले आहे ना हे उडीद पापड आहे आणि आपल्या गावाकडची टेस्टमधलंच आहे. आणि हे सुद्धा कोणाला लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय. तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल. हे बघा मस्त कुरकुरीत असं आपली उडीद पापड तयार आहे. आता खिचडी बरोबर तरी मस्तच लागणार आहे. तर आता मस्त आहे ना खिचडी तर तयार झालेली आहे. तर आता आपण इकडे ताटामध्ये घेऊया. मस्त गरमागरम आहे. इकडं ताटामध्ये घेते. गरमागरम खायला ना मस्तच लागतो. आणि इकडं आपण पापड घेतलेले आहे ते पण घेऊया. आणि इकडे आपलं आंब्याचं लोणचं आहे. तर इकडे आपण आंब्याचं लोणचं घेतलेले आहे ते घेऊया. आणि आपले गावाकडचे टेस्टमधलं आहे मस्त कैरी तिखट लोणचं आहे. कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय. तुम्हाला पण घरपोचच मिळेल. हे बघा आता मस्त आपले ताट तयार झालेले आहे. आता तुमच्या दादांना बोलूया आणि त्यांना खायला देऊयात. हो हा हे घ्या. हो आणि कसं झाले सांगा. मंडळी, या लवकर मस्तपैकी नाही दाल खिचडी तयार झालेला आहे. आता करूयात सुरुवात. हो. पापड बी दिलेला आहे. पहिलं पापडाचा आस्वाद घेतो कारण मस्तपैकी आरावर का नाही वाजलेलं आहे. भाजलेला. गावाकडचं आपलं पिवळं लोणचं आहे कैरीचं. होय कारभार नाही. हो आता घेतो आस्वाद खिचडीचं. हो हो चालते की. जरा भाजतंय का. होय गरमागरम. होय होय गरमागरम खायला एक चव वेगळंच आहे. होय हां झकास. कसं झालंय. हो हे नाद कुळा. होय मग काय घ्या घ्या सावकाश घ्या. अशा वातावरण तर हे झकास लागतंय. ढगाळ वातावरण सुटले. होय औंधा काय हिवाळा पडते का नाही. हो, पडणार की. हा पडणार पडणार. दिवाळी झाली तरी पाऊसच पडाला. होय दरी राम इकडे खा. तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने एकदा करून बघा. मस्त आता थंडी वगैरे सुटते त्यामुळे असं करायचं आणि गरमागरम खायचं. खायचं आणि थंडी ताबडतोब पूर्ण जाईल. आणि ताबडतोब कुठं जायचं म्हणलं तरी एक नंबर आहे की. होय होय आहे की नाही. होय असं कुठं भेटतोय आपल्याला. कुठं आपण रोज रोज घरात बनवून खात पण नाही. एक नंबर झालंय सोडा. होय म्हणजे तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून खावा आणि मग आम्हाला कमेंट करून सांगा बरं का. होय. कारभार नाही. हो चांगलं झालंय ना. झकास झकास. तर आता तुमच्या दादांना तर आवडलेलेच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.